च्या कार्यालयात बसून महिलांवरती अत्याचार करायचा ते कार्यालय नाशिकच्या मध्यवस्तीत असणाऱ्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या गजबजलेल्या ठिकाणी आहे। याच ठिकाणी कर्मचाऱ्यांना कॅमेरा बसवून त्याचे काळे कारनामे उघडकीस आणलेत। या कार्यालयावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। धार्मिक पूजाविधी, महिलांचं भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांवर अत्याचार करणारा अशोक खरात याच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण आता जिथे उभा आहोत कॅनडा कॉर्नर मधील ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स हेच अशोक खरात याचं कार्यालय। अतिशय प्रथमदर्शनी आल्या आल्या जर कुठली इमारत दिसत असेल तर ही समोरचीच इमारत आहे आणि त्या इमारतीच्या अगदी कॉर्नरलाच ओकस प्रॉपर्टी आहे। म्हणजे भर रस्त्यावर याचं हे ऑफिस आहे। दिवसा ढवळ्या तो इथेच आपले काळे कारनामे करत होता। जी काच दिसत होती ती याच्याच आतमधल्या बाजूला काच होती। एक त्याची केबिन आहे आणि बाहेरच्या बाजूला इतर नागरिक बसत होते आणि जो बाहेरचा रस्ता किंवा उजेड दिसतो तो ह्या रस्त्याचा होता। त्यामुळे एवढ्या प्रथमदर्शनी दिसणाऱ्या इमारतीमध्ये अशोक खरात याने काळे कारनामे केले आणि इथेच महिलांना तो पुढच्या पूजाविधीसाठी सिन्नरमधील मिरगावच्या त्याच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये बोलवायचा। ते मंदिर गावापासून काही अंतर पुढे असल्यामुळे तिथे फारसा स्थानिक नागरिकांचा राबता नसायचा आणि मग त्यांना कधी नाग दाखवायचा, कधी साप दाखवायचा, अशा वेगवेगळ्या बहाणा करून महिलांवर भीती घालायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण हे करत होता। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। पुढची